नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठी हिंदी कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 377वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पहिली मराठीतली कविता आहे. मी एकदा बाबांना विचारले, बाबा, मी संत्र्याच्या बिया खाल्ल्या तर पोटातून संत्र्याचे झाड येईल की नाही? ते म्हणाले, अरे असं झाड येणं शक्य नाही. मग मी मला पडलेला पुढचा प्रश्न पुन्हा विचारला, का येणं शक्य नाही? ते म्हणाले, त्याला खूप खत लागतं आणि रोज खत खायला तुला आवडणार नाही आणि खताशिवाय झाड येणार नाही. एकदा मी बाबांना विचारले, बाबा, मी संत्र्याच्या बिया खाल्ल्या तर पोटातून संत्र्याचे झाड येईल की नाही? ते म्हणाले, अरे असं झाड येणं शक्य नाही. मग मी मला पडलेला प्रश्न पुन्हा विचारला, का येणं शक्य नाही? ते म्हणाले, त्याला खूप खत लागतं आणि रोज खत खायला तुला आवडणार नाही आणि खताशिवाय झाड येणार नाही. पुढची कविता आहे. एक रुग्ण दवाखान्यात गेला. गेल्या डॉक्टर त्याला म्हणाला, मी लहान मुलांचा डॉक्टर आहे, तुम्हाला पलीकडल्या खोलीत जायला हवे आहे डोळे तपासायला. रुग्ण चकित होऊन म्हणाला, मला दिसत नाही, पण माझा डोळ्यांचा आजार तुम्हाला कसा कळला? कारण डॉक्टर म्हणाला, तुम्ही दारातून आत यायच्या ऐवजी खिडकीतून आत आला. एक रुग्ण दवाखान्यात गेला. गेल्या डॉक्टर त्याला म्हणाला, मी लहान मुलांचा डॉक्टर आहे, तुम्हाला पलीकडल्या खोलीत जायला हवे आहे डोळे तपासायला. रुग्ण चकित होऊन म्हणाला, मला दिसत नाही, पण माझ्या डोळ्यांचा आजार तुम्हाला कसा कळला? कारण डॉक्टर म्हणाला, कारण तुम्ही दाराऐवजी खिडकीतून आत आला. आता पुढची कविता आहे हिंदीमध्ये. परमेश्वराने माणसाला काही सल्ला दिला तर कसा देईल ह्याविषयी. जीवन से तुमको क्या अपेक्षा है, अच्छा होगा ऐसा लगता या बुरा अपेक्षित है. जीवन से तुमको क्या अपेक्षा है, अच्छा होगा ऐसा लगता या बुरा अपेक्षित है. अपेक्षा कौन सी करनी है, तुम्हें सोचना होगा. अपेक्षा कौन सी करनी है, तुम्हें सोचना होगा. क्योंकि जो सोचोगे वो ही वापस आ जाएगा. क्योंकि जो सोचोगे वो ही वापस आ जाएगा. प्रेम का आनंद से खुद को भरना है. प्रेम प्रकाश आनंद से खुद को भरना है. जिंदगी तुम्हारी इनसे भरनी है. जिंदगी तुम्हारी इनसे भरनी है. अच्छाई से भर जाओ, अच्छे को खींच लाओ. अच्छाई से भर जाओ, अच्छे को खींच लाओ. अच्छों के ही सन्निध क्यों ना रह जाओ. अच्छों के ही सन्निध क्यों ना रह जाओ.